ब्रेकिंग बातमी. उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत आणि अजित पवार पक्षाच्या नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक घेणार आहेत असं सुद्धा कळतंय. दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि सोबतच पक्षाच्या संघटनात्मक गोष्टींवर सुद्धा चर्चा होणार आहे असं कळतंय. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची देखील भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते आणि अशी माहिती विश्वसनीय नेत्यांनी दिलेली आहे. दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 11 उमेदवारांची पहिली यादी यापूर्वीच जाहीर केली आहे. अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत. शिवाजी, आपण पाहतोय विधानसभांसाठी अजित पवार बरेच सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यात त्यांच्या भेटीगाठी आणि दिल्लीचे दौरे होत आहेत. कसं महत्त्व आहे दिल्ली दौऱ्यांना? या सगळ्या पार्श्वभूमीचा जर विचार केला तर या अगोदर जम्मू काश्मीर असो किंवा उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये अजित पवार यांच्या पक्षाने निवडणुका लढवल्या होत्या. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ जो पक्ष आहे तो अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये राजकीय संघर्ष झाल्यानंतर अजित पवार यांना मिळालेला आहे. मात्र त्यांच्या पक्षाचा जो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा होता तो गेलेला आहे. तर हा दर्जा मिळवण्यासाठी काही राज्यांमध्ये टक्केवारीचा विचार केला जातो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी. आणि या सगळ्या दृष्टिकोनातून अजित पवार हे विविध राज्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक लढवली होती, झारखंडमध्ये लढली होती, आता दिल्लीमध्ये जी निवडणूक होत आहे त्या निवडणुकीमध्ये काही आपले उमेदवार उतरू इच्छितात. भलेही ते महायुतीमध्ये एनडीएमध्ये केंद्रामध्ये सत्तेत आहे, राज्यातही सत्तेत आहे, तरी त्यांनी या संदर्भात आता आपले उमेदवार निवडण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती उद्या त्यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे. या सगळ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर ते कदाचित भाजपच्या काही नेत्यांची भेट घेऊ शकतात. दिल्लीमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भलेही वेगळे लढत असतील तरी राज्यामध्ये सत्तेत आहे, केंद्रातही सत्तेत आहेत. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांचा हा दौरा आहे. आणि ते या भेटी दरम्यान काही केंद्रीय नेत्यांची गाठीभेटी घेत आहेत का, अर्थमंत्री आहेत आणि आगामी काळामध्ये पुढच्या महिन्यामध्येच केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे खास करून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मोठी आश्वासनं जनतेला दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्यासाठी केंद्राची देखील साथ अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टिकोनातून काही नेत्यांची दिल्लीमध्ये गाठीभेटी घेत आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. एकंदरीत पाहिलं तर उद्याचा अजित पवार यांचा हा दौरा महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे आणि बरोबर आहे. उद्या जी बैठक होईल त्या बैठकीत विधानसभांच्या पार्श्वभूमीवर कोणते मुद्दे अजेंड्यावर असेल ते सुद्धा पाहावं लागेल. ताजी माहिती घेत राहू शिवाजी. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी.